हॅलो फ्रेंड्स, चला तर आज खिचडी भात बनवूया। त्यासाठी इथे मी 2 वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी तूर डाळ घेतलेली आहे। हे सर्व आपल्याला 15 मिनिटं भिजत ठेवायचं आहे। त्यानंतर कुकर मध्ये तेल ऍड करून मोहरी आणि जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची आहे। मग त्यामध्ये कांदा ऍड करायचा आहे। कांदा थोडा परतला की त्यामध्ये शेंगदाणे ऍड करायचे आहेत। शेंगदाणे आणि कांदा छान परतून झाले की त्यात आलं लसणाची पेस्ट ऍड करायची आहे। त्यानंतर टोमॅटो आणि बटाटा ऍड करून परतून घ्यायचा आहे। मग त्यात हळद, लाल तिखट, धने पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ ऍड करून मसाले छान परतून घ्यायचे आहेत। मसाले परतले की त्यात थोडी कोथिंबीर ऍड करायची आहे। मग त्यामध्ये तांदूळ ऍड करून मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि 4 वाट्या पाणी ऍड करून कुकरला 3 विसल्स देऊन घ्यायचे आहेत। 3 विसल्स नंतर कुकर थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि इथे खिचडी भात बनवून तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।